मित्र हो नमस्कार. आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता महाराष्ट्र शासनाने गावठाण लगतच्या जमिनीस येण्याची परवानगी दिलेली आहे. या महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 13 एप्रिल 2022 रोजीच्या शासन निर्णय म्हणजे GR काय आहे तो समजून घेऊया. गावठाणाच्या लगतच्या जमिनी आता येणे होणार म्हणजेच बिनशेती होणार. गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आतील जमीन मालकांना बिनशेती म्हणजेच येण्याची परवानगीची आवश्यकता असणार नाही. त्याकरिता जमीन मालकांनी येणे कर भरल्यानंतर त्यांना सनद मिळणार आहे. त्याबाबतचे महाराष्ट्र शासनाने आदेश काढलेले. सदरचे आदेश सदरच्या महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 13 एप्रिल 2022च्या GR प्रत ही खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथून आपण डाउनलोड करून आपल्या माहितीकरिता ठेवू शकतात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 42 ब क व ड मधील तरतुदींच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत क्षेत्रीय महसूल प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत दिनांक 13 एप्रिल 2022चा GR आहे. मित्रांनो, मी प्रस्तावना वाचून दाखवतो. सन 2017चा महाराष्ट्र जमीन अधिनियम क्रमांक 30 अन्वये कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यावर अशा ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापराकरता कलम 42 अन्वये कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 42 ब ची ही सुधारणा करण्यात आलेली आहे. ज्या क्षेत्रांसाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि अशा प्रारूप प्रादेशिक योजनेबाबतची आवश्यक ती नोटीस यथोचितरित्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे किंवा अशी प्रादेशिक योजना मान्य करण्यात आली असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 यांच्या कलम 18 अन्वये अशा जमिनीबाबत विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर कलम 42च्या प्रयोजनासाठी अशा जमिनीच्या वापरास तत्सम अकृषिक वापरांमध्ये रूपांतरित करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल. अशा स्वरूपाच्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 क ही सुधारणा करण्यात आली आहे. या संदर्भातील करावयाच्या कारवाई संदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक NA 2017 प्र क 115 T1 दिनांक 19 ऑगस्ट 2017 अन्वये देण्यात आलेले आहे. नंबर 2. तसेच सन 2018च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 12 अन्वये कोणत्याही गावाच्या ठिकाणाच्या हद्दीपासून 20 मीटरच्या आतील क्षेत्राकरिता निवासी प्रयोजनासाठी जमीन वापराच्या रूपांतरणासाठी तरतूद करण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये कलम 42 ड अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. या संदर्भात करावयाच्या कारवाई संदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक NP 2017 प्र क 142 T1 दिनांक 14 मार्च 2018 अन्वये देण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने नमूद करण्यात येते की नंबर 3. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब 42 क व 42 ड समाविष्ट केल्यानंतर अकृषिक परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झालेला आहे. त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिक योजना व प्रारूप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी तसेच गावठाणापासून 200 मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपद्धतीचा जमीन मालकांना लाभ व्हावा
अशी शासनाची भूमिका आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब, 42 क व 42 ड समाविष्ट केल्यानंतर जमीन मालकांना पूर्वीच्या बिनशेती परवानगीसाठी लागणारे विविध विभागाचे ना हरकत दाखले, त्यामध्ये होणारा कालव्यय कमी होऊन जमीन मालकांनी अकृषिक आकार, रूपांतरण कर इत्यादी कर भरल्यानंतर त्यांना सनद देण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब, 42 क व 42 ड च्या सुलभ कार्यपद्धतीचा सर्व संबंधित जमीन मालकांनी लाभ घेण्यासाठी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे जनतेस आवाहन करण्यासाठी संबंधित जमीन मालकांना शासनाच्या योजनांचा फायदा होण्यासाठी व शासनाचा महसूल वाढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 42 ब, कलम 42 क व कलम 42 ड या नियमान्वये केलेल्या सुधारणा ईज ऑफ डुईंग बिझनेस व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपद्धती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 42 ब, 42 क व 42 ड या नियमान्वये केलेल्या सुधारणा ईज ऑफ डुईंग बिझनेस व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपद्धती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व महसुली अधिकारी व प्राधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 42 ब, 42 क व 42 ड या नियमान्वये केलेल्या सुधारित तरतुदींच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसूल अधिकारी व प्राधिकारी यांनी अंतिम विकास योजना तसेच प्रारूप, त्याचप्रमाणे अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना व गावठाणाच्या कलम 122 खालील घोषित हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इत्यादी अकृषिक स्वरूपाचा वापर विभागात झोन निहाय ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे गट नंबर, सर्वे नंबर दर्शविणाऱ्या याद्या तयार करण्यात याव्या. तसेच सदर यादीतील पूर्वीचे जे गट नंबर, सर्वे नंबर अलहिदा अकृषिक झालेले आहेत ते वगळून उर्वरित जमिनीच्या सर्वे नंबर, गट नंबरची यादी व्यक्तिनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तयार करावी. नंबर 2 यानुसार संबंधित जमीनधारकांना मानीव अकृषिक वापराच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी व रूपांतरण कर भरण्याबाबतचे चलन पाठवावे. नंबर 3 यादी तयार करण्यात ज्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 आहेत त्या जमिनीबाबतीच्या सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतली आहे किंवा नाही, प्रकरणी शासनाचा नजराना भरलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. गाव नमुना नंबर 1 व इनाम नोंदवहीवरून देखील शहानिशा करावी. नंबर 4 ज्या मिळकती संदर्भात विविध न्यायालयात वाद सुरू आहे अशा भूधारकांना नोटिसा काढण्यात येऊ नये. प्रत्यक्षात तलाठी यांनी गावी सदर मिळकतीचे स्थळ निरीक्षण करूनच नोटीस काढावी. नंबर 5 सीलिंग कायद्याअंतर्गत ज्या जमिनी अतिरिक्त ठरविल्या गेल्या आहेत तसेच ज्या भूखंडास नागरी जमीन कमाल धारणाच्या कायद्याच्या कलम 20 प्रमाणे तळेगाव दाभाडे योजना मंजूर आहेत त्याबाबत आदेश व धोरणाची खात्री करूनच भूधारकांना नोटीस देण्यात यावी. अंतिम विकास योजना प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणच्या कलम 122 खालील घोषित हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य, औद्योगिक
इत्यादी अकृषिक स्वरूपाच्या वापर विभागात झोननिहाय ज्या बिनशेती न झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनींना अकृषिक आकारणीचे आदेश लागू करण्यापुरते हे परिपत्रक आहे. इतर बाबतीत शासनाचे प्रचलित आदेश लागू राहतील. नंबर 7, ना विकास क्षेत्र किंवा ग्रीन झोन मधील क्षेत्रास किंवा त्याच्या काही भागास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966च्या कलम 18 अन्वये अशा जमिनीबाबत आधीच विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर अशा क्षेत्रासही अकृषिक दर्जा प्राप्त झाल्याचे मानण्यात येऊन त्यावरील कराची आकारणी करून सनद देण्याची कारवाई करावी. याबाबत नंबर 8, सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांनी दर 15 दिवसांनी याबाबतीत स्वतः तपासणी करून आढावा घ्यावा आणि अधीनस्थ अधिकाऱ्यांचे कामकाज नियमाप्रमाणे होत आहे किंवा कसे याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी स्तरावर नियमितपणे घ्यावा. त्याचप्रमाणे याबाबत संबंधित जमीन मालकाने अर्ज केल्यास उर्वरित बाबींची खात्री करून या परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे कारवाई करावी. नंबर 9, या प्रक्रियेची अनुषंगाने अशा जमिनींना शासनाचे प्रचलित तरतुदीनुसार अकृषिक सारा व रूपांतरित कर शासन जमा करून घेतल्यानंतर सर्व प्रकरणात संबंधितांना परिशिष्ट अ मधील नमुन्यात सनद देण्याचे अधिकार संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना प्रदान करण्यात येत आहे. त्याप्रमाणे तहसीलदार यांनी विनाविलंब कारवाई करावी. नंबर 10, अशा प्रकारची प्रकरणे हाताळताना शासनाचा नजराणा आदी मूल्य बुडून आर्थिक नुकसान होणार नाही तसेच शासनाचे इतर नियम व अधिनियमाचा भंग होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी.